सोलापूर शहरासाठी अत्याधुनिक रेल्वे स्टेशन जवळ 5 स्टार दर्जाचा नवीन बस पोर्ट उभारण्याची मागणी सोलापूर विकास मंचनं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची हॉटेल बालाजी सरोवर येथे समक्ष भेट घेऊन ही लेखी मागणी अधिकृतरित्या मांडली आहे। सोलापूर हे राज्यातील एक महत्त्वाचं वाहतुकीचं केंद्र असून सध्या असलेलं जुनं एसटी स्थानक वाढत्या प्रवासी संख्येमुळे अपुरं पडत आहे। तसेच स्थानकाची विद्यमान अवस्था समाधानकारक नसल्यानं नागरिकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे। जुळे सोलापूर परिसरात सुद्धा एसटी स्टँड असणं गरजेचं आहे। नागरिकांनी अनेक वर्षांपासून सोलापूर नवीन बस पोर्टची मागणी केली आहे। याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन जवळील भैया चौक येथील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या नर्सिंग गिरजी मिलची जागा नवीन बस पोर्टसाठी सुचवण्यात आली आहे। ही जागा सध्या नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन यांच्या ताब्यात असून मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांद्वारे योग्य नियोजन केल्यास बारामती आणि इंदापूरच्या धर्तीवर तसेच रेल्वे स्टेशन जवळ अत्याधुनिक 5 स्टार बस पोर्टल उभारता येऊ शकतं, असं विकास मंचचं मागणं आहे। पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिकी वारी दरम्यान आणि तुळजापूरच्या नवरात्रोत्सवाला आणि अक्कलकोटसाठी लाखो भाविक देशभरातून एसटी स्टँडचा वापर करत असतात। सध्याच्या एसटी स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवरून जाण्यासाठी प्रवाशांना आणि भक्तांना रिक्षाद्वारे महागडा प्रवास करावा लागतो। प्रस्तावित आराखड्यानुसार सर्व एसटी बसेस मंगळवेढा रोड मार्गे शहराबाहेर वळवता येतील, ज्यामुळे शहरातली वाहतुकीची कोंडी कमी होईल। प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित, आधुनिक सुविधा मिळण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना हा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर त्यांनी ताबडतोब सेक्रेटरी यांना एनटीपीसी सोबत पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिलेत। याच भेटीदरम्यान सोलापूर विकास मंचचे केतनभाई शहा, दत्तात्रय अंबुरे वकील, प्रसन्न नाजरे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीचं आयोजन करण्यासाठी शिवसेना पक्षाचे नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी विशेष सहकार्य केलंय। सदर मागणीवर शासनानं सकारात्मक निर्णय घेतल्यास छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक कोंडी सुटेल आणि सोलापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा देखील व्यक्त होतीये।